नमस्कार. साधं सरळच्या आजच्या भागामध्ये आपण महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन चरित्राच्या संदर्भात आणि त्यांच्या जीवन उपदेशाच्या संदर्भात गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत संत साहित्याच्या अभ्यासिका, त्याचबरोबर समरसता साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा, पुणे विद्यापीठ संत नामदेव अध्यासन केंद्राच्या प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर श्यामाताई घोणसे. आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबा. नमस्कार. जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं महात्मा बसवेश्वरांचं जीवन चरित्र आणि त्यांचा उपदेश या संदर्भात गप्पा मारण्यासाठी आपण आज निमंत्रित केले डॉक्टर श्यामाताई घोणसे यांना. नमस्कार सर. नमस्ते. श्यामाताई, बसवेश्वरांचं जीवन चरित्र समजून घेताना त्यांच्या त्यावेळच्या सामाजिक पार्श्वभूमीची नेमकी कल्पना असणं आवश्यक आहे. नेमकी सामाजिक परिस्थिती बसवेश्वरांच्या पूर्वी कशी होती? आता कसं आहे की बसवेश्वर जे आहेत ते मध्ययुगामध्ये जन्माला आलेले आहेत. तत्पूर्वीचा जो काळ होता म्हणजे मध्ययुगाच्या आधीचा जो काळ होता तो एक आपण असं म्हणूया की हिंदुत्वाच्या विकासाचा काळ होता. वेद उपनिषदांचा प्रभाव होता. पण मध्ययुगामध्ये आपल्याला असं दिसेल साधारणतः इसवी सनाच्या 7व्या ते 8व्या शतकापासून की मुळामध्ये भारतामध्ये काळ कोणताही असला तर धर्म हा केंद्रस्थानी असतो. मध्ययुगामध्ये असं दिसतं की धर्म हा केंद्रस्थानी होता, किंबहुना सर्वसामान्य माणसाचं जे जीवन होतं ते त्या धर्माभोवती फिरत होतं. परंतु धर्माभोवती फिरत असताना धर्म हा कर्मकांडग्रस्त बनलेला होता. धर्माचा मुळात अर्थ काय आहे महाभारतामध्ये? तर धर्म धारयती इति धर्म, जो प्रजेला धारण करतो, जे वेगवेगळ्या तऱ्हेच्या लोकांना एकत्र आणतो, तो म्हणजे धर्म. पण हाच अर्थ विसरल्यामुळे आपल्याला असं दिसेल की या मध्ययुगामध्येच ही स्थिती केवळ हिंदू धर्माची नाहीये. जैन, बौद्ध एकेकाळी प्रभाव असलेले धर्म आहेत, पण त्यांनाही थोडी उतरती कळायला लागलेली आहे. कर्मकांडामुळे सगळ्यांचं जीवन जे आहे म्हणजे तुम्ही झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत काय काय व्रत केली पाहिजे, काय काय कर्मकांड केली पाहिजे, याच्याचे निर्देश करणारे ग्रंथ त्या काळात निर्माण झाले. आणि त्याच्यापेक्षाही मध्ययुगाचा जो बसवेश्वरांच्या संदर्भात जेव्हा विचार करतो तेव्हा मध्ययुगाच्या संदर्भात सगळ्यात मोठा वाईट भाग आहे तो म्हणजे हिंदू धर्मामध्ये शिरलेला जातीभेद. आणि तो जातीभेद इतका तीव्र आहे की काही म्हणजे जी काही चातुर्वर्ण्याची कल्पना आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला असं दिसतं की शूद्रवर्ण जो आहे, तळागाळातले, आजच्या भाषेत बोलायचं तर तळागाळातली जे लोक आहेत त्यांना अतिशय वाईट असं त्यांचं जगणं आहे. स्त्रियांचं जगणं वाईट आहे. आणि आपल्याला असं दिसतं की अस्पृश्य हा म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही, पण त्याच्या सावलीचा सुद्धा विटाळ मानलेला आहे. म्हणजे त्याला जेव्हा गावात प्रवेश करायचा तेव्हा त्यांनी कर्नाटकामध्ये संबोळी संबोळी म्हणत यावं लागायचं, किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण भारतात काहीतरी त्यांनी सूचना द्यायची, का तर त्याचं सावली पडू नये. त्या अशा आणि याच्या जोडीलाच आपल्याला असं दिसतं की ईश्वर कोणाला म्हणतो आपण, की जो रक्षण करतो, जो तुम्हाला मानसिक आधार देतो. आणि भगवद्गीतेमध्ये तर सांगितलेलं आहे की तू जेव्हा माझी उपासना करशील तेव्हा मला पत्र, फुलं, तोय काहीच नको, तू श्रद्धायुक्त अंतःकरणाने मला नमस्कार केलास तरी देखील तो मला माझ्यापर्यंत पावतो. किंबहुना भगवद्गीतेमध्ये म्हणजे ज्ञानदेव माऊलींनी जे केलेलं आहे की जो श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझी भक्ती करतो, तर माऊली असं लिहितात की यावरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी ते या ते मी माथा मुगुटू करी, की जो माझ्या मनापासून नामस्मरण करतो त्याला मी मुगुटासारखा मस्तकावर धारण करतो. पण या सगळ्याचा विसर पडलेला दिसतो आणि या पार्श्वभूमीवर बसवेश्वरांचं कार्य उभं राहिलेलं आहे. बरं, एकूण या सगळ्या विदारक परिस्थितीमध्ये बसवेश्वर ज्या कुटुंबातून आले त्या कुटुंबाची पार्श्वभूमी कशी होती? आता बसवेश्वर ज्या कुटुंबातून आलेले आहेत म्हणजे हे संपूर्ण अंदाधुंदीचा तो कालखंड आहे. बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये असं दिसतं की त्या अर्थाने बसवेश्वर भाग्यवान आहेत. त्यांचं जे कुटुंब आहे ते विद्याप्रेमी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकी असलेलं आहे. बसवेश्वरांचे जे वडील आहेत मादिराज आणि त्यांची आई आहे त्या मादलांबिका, तर हे मादिराज हे तिथल्या अग्रहाराचे प्रमुख आहेत. अग्रहार याचा अर्थ काय की एका अर्थाने गुरुकुल, की मध्यभागी ते
शिवमंदिर म्हणा, आता आपण बसवेश्वरांच्या संदर्भात बोलतो तर शिवमंदिर असायचं, किंवा गावाच्या मध्यवर्ती किंवा मुख्य भागामध्ये मंदिर असायचं. दोन्ही बाजूला म्हणजे जर तुम्ही हाराची कल्पना केली, फुलांच्या हाराची, की दोन्ही बाजूला हा ती सगळी म्हणजे एका बाजूला सगळे वेदाध्ययन करणारे किंवा विद्या देणारे असे जे सगळे गुरुजन आहेत, करणारे. ज्ञानोपासक आहे ते आहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या वर्णाची मंडळी आहेत की जी गावगाड्याला पूरक आहेत. आणि कर्मोपासना करणारे. अशा तऱ्हेची ती मंडळी आहे. तर ते मादिराज जे आहेत ते त्या अग्रहाराचे प्रमुख होते. आणि अर्थातच त्यांचा जो शैव दर्शनाचा अभ्यास होता, कारण आपल्या भारतीय संपूर्ण रचनेमध्ये दर्शनांनी खूप माणसाचा सखोल असा विचार केला आहे. मला नवीन पिढीला सांगायला आवडेल. आपल्याला असं वाटतं की असं काही झालं नाही, तर असे वेगवेगळे दर्शन आहेत. त्यातलं शैव दर्शन आहे. आणि शैव दर्शनाचा जो जी उपास्य देवता आहे ती भगवान शिव आहे. आणि भगवान शिव का, तर एकूण तुम्ही लोककथेपासून ते पुराणांपर्यंत जर बघितलं किंवा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, तर शिव हा जगातला पहिला आद्य लोकशाहीचा उद्गात आहे. अच्छा. म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भात विचार करताना ही परंपरा पण लक्षात घ्यावी लागते. आणि आपल्याला असं दिसतं की शिव नको वगैरे म्हणत नाही, उलट शिव शिव म्हणतो, तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे. म्हणून बसवेश्वरांच्या भक्तांमध्ये तुम्हाला खूप वैविध्य दिसतं, की म्हणजे ब्राह्मण आहेत, बहुजन आहेत. अगदी इतकंच काय की दुर्दैवाने ज्या स्त्रियांना शरीर विक्रयासारखा व्यवसाय करायला लागतो त्याही भगवान शिवाच्या भक्त आहेत. मादिराज हे असे एकनिष्ठ शिवभक्त होते, शैव दर्शनाचे गाढ अभ्यासक होते, एक अग्रहार चालवत होते. आणि मादलांबिका जे आहे त्यांचं इंगळेश्वर हे त्यांचं माहेर होतं. त्यांच्याही घरी वेदाध्ययनाची आणि शैव दर्शनाची परंपरा आहे. असं म्हटलं जातं की बसवेश्वरांच्या म्हणजे काही जण असं म्हणतात की देवराज नावाचा त्यांना भाऊ होता. शिलालेखामध्ये फक्त त्याच्या नावाचा उल्लेख सापडतो, त्याच्या पलीकडे सापडत नाही. अक्क नागम्मा या बहीण आहे त्यांची. आणि नुसती ती बसवेश्वरांची बहीण नाही, तर एकूण वचन साहित्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की अत्यंत कर्तृत्व संपन्न अशी ती आहे. भारतातली आद्य महिला सेनापती म्हणून मी नेहमी तिचा गौरवाने उल्लेख करते. आणि काही जण म्हणतात ही 2 मुलं होती, काही म्हणतात फक्त अक्क नागम्मा होती. मात्र काय नेमकं आपण नाही सांगू शकत, कारण मध्ययुगीनच्या लोकांच्या संदर्भामध्ये आपल्याला अशी प्रमाणभूत ऑथेंटिक ज्याला म्हणतो अशी माहिती मिळत नाही. पण त्यांनी शिवभक्त पुत्र व्हावा आणि हा जो काही गदारोळ संपूर्ण समाजामध्ये चाललेला आहे त्याला दिशा मिळावी, असा विश्व कल्याणाचा विचार करणारा मुलगा हवा, याच्यासाठी त्यांनी तिथल्याच कुडल संगमेश्वराला, तिथल्या शिवाला त्यांनी नवस केला. आणि असं म्हणतात की त्यांनी नंदी व्रताचं पालन केलं, कारण नंदिकेश्वर जो आहे तो शिवांचा लाडका गण आहे, एकनिष्ठ आहे आणि सगळ्यात मोठं बलाचं आणि दृढतेचं प्रतीक आहे. आणि त्यांच्या आईने सांगितलं की जर मला मुलगा झाला तर तुझंच नाव त्याला ठेवेल. आणि म्हणून योगायोगाने मुलगाही झाला. त्यांच्या जन्मसालाबद्दल बरेच वाद आहेत, पण एक आहे आपल्या सुदैवाने की अक्षय तृतीया जो आहे ती तिथी मात्र अनेक अभ्यासांमधून सिद्ध झाली. आणि नंदिकेश्वराच्या कृपेने हा मुलगा झालाय, म्हणून त्यांचं नाव बसव असं ठेवलेलं. हा, आता बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये हे सगळं करत असताना काही मतप्रवाह पण वेगळे वेगळे आहेत. आणि त्या मतप्रवाहांचा पण आपल्याला विचार केला पाहिजे, की म्हणजे बसवेश्वर हे काही जण म्हणतात की ते ब्राह्मण होते आणि त्यांनी मुंज नाकारली. तो एक संदर्भ खूप चरित्रांमध्ये वाचायला मिळतो. हा, तर खरं सांगायचं तर बसवेश्वर हे ब्राह्मण होते. माझा जो काही अभ्यास आहे गेल्या 40-45 वर्षांचा, तो फार आहे असं नाही म्हणणार मी, पण जो अभ्यास आहे त्याच्यातून असं दिसतं की बसवेश्वर मुळीच ब्राह्मण नव्हते. कारण आपल्याकडे एकतर वीरशैव लिंगायत समाज हा व्यापारी असल्यामुळे ते मत खोडण्याच्या भानगडीत पडला नाही, किंबहुना थोडीशी अशी वृत्ती असते, चला बाबा वाक्यम प्रमाणम म्हणण्याची, ती वृत्ती दिसते. पण जर काही संदर्भ तुम्ही पाहिले तर आपल्याला असं लक्षात येतं की बसवेश्वर हे वीरशैव कुळातले आहेत. तर ते संदर्भ मी आवर्जून तुम्हाला सांगते. त्यातला जो एक संदर्भ आहे तो आहे बसवेश्वरांच्या
संदर्भामध्ये आपल्याला काही शिलालेख मिळतात. एक 13 शिलालेख आहेत. त्यातला एक जो शिलालेख आहे अर्जुनवाड शिलालेख, इसवी सन 1260चा शिलालेख आहे. अच्छा. म्हणजे तसा तो बसवेश्वरांचा जन्म 1231 1232 झाला असं मानलं जातं. अर्थात काही जण खूपच आधी घेतात. म्हणजे बसवेश्वरांचं जे एकूण आयुष्य आहे ना, ते काही जण म्हणतात ते 61 वर्षांचं आहे, काही जण म्हणतात ते 32 वर्षांचं आहे. बरोबर. हा, तर मला असं वाटतं की त्या वादात आपण न पडता जो आज सर्वमान्य आहे तो आहे इसवी सन 1131 किंवा 32. आणि हा जो शिलालेख आहे तो 1260चा आहे. त्यामुळे तसा ज्याला जितका लवकर असेल तो पुरावा प्रमाण मानला जातो. त्याच्यामध्ये बसवेश्वरांचा जो उल्लेख केलेला आहे तो उल्लेख जाणीवपूर्वक जरा वाचून दाखवते. त्या शिलालेखात असं म्हटलंय, मंगळ कीर्ती पुरातन जंगम लिंगैक्य भक्ती निर्भर लीला संग संगण बसव. आता मंगळ कीर्ती ज्याचं काय म्हणूया, जे ख्यातकीर्त आहे, जे प्रसिद्ध आहे. पुरातन जंगम. आता पुरातन जंगम हा शब्दप्रयोग खरं म्हणजे असं कोणाच्याही संदर्भात नाही वापरणार. पुरातन जंगम याचा अर्थ परंपरेने चाललेले आलेले आहे आणि लिंगैक्य भक्ती आहे. त्यामुळे बसवेश्वर हे जन्मतःच वीरशैव होते. जंगम होते की नाही, कारण त्याच्यातून पुन्हा नवीन वाद निर्माण होतील. मग अरे हे जंगम कसे मानतात वगैरे. तर वीरशैव होते असं मला वाटतं. वीरशैव लिंगायत होते असं आपण म्हणूया. आणि जे तुम्ही म्हणालात की त्यांच्या मुंजीच्या संदर्भामध्ये, तर ते थोडं असं सांगितलं जातं की बसवेश्वरांनी मुंजीला नकार दिला आणि मग तो नकार देण्याचं कारण काही जण असं सांगतात की बहिणीला मुंज उपनयन संस्कार केला नाही म्हणून ते रागावले आणि घराबाहेर पडले. पुन्हा अभ्यासाशिवाय बोलत नाही. अभ्यास असं सांगतो की जर मघाशी मी म्हटल्याप्रमाणे जर आपल्या मुलीला ज्यांनी शस्त्रास्त्राचं शिक्षण दिलं, मुलीची आवड ओळखून तिला योग्य तऱ्हेने ट्रेनिंग देणं हे आजही फारसं घडत नाही. मादीराजांनी ते केलेलं आहे म्हणून ती एकदम अशी उठली आणि त्या युद्धाचं नेतृत्व नाही करू शकली कल्याणकर. त्यामुळे आपण बसवेश्वरांच्या वडिलांवर पण अन्याय करत असतो. आणि बसवेश्वरांनी जे मुंजीला नकार दिला हे खरं नाही असं मी का म्हणते, तर आता मघाशी जो संदर्भ तुम्हाला वाचून दाखवला, वीरशैव लिंगायतांमध्ये एक महत्वाचा संस्कार केला जातो. बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं त्यावेळेला प्रत्येक घराण्याचे, वीरशैव लिंगायतांमध्ये प्रत्येक घराण्याचे एक कुलगुरू असतात. सोप्या भाषेत सांगायचं, पौरोहित्य करणारे असतील, मग ते जंगम असतील, त्यांचे 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 गुरु असतील. कारण वीरशैव लिंगायतांमध्ये गुरु हा कुलपरंपरेने असतो. बरोबर. आणि जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा साधारणतः 5व्या महिन्यात किंवा 7व्या महिन्यात ते गुरु येतात, तो जंगम येतो आणि छोटंसं आपल्या अंगठा एवढे असं जे इष्टलिंग आपण म्हणतो, त्याच्या आधीची जी साधी शंकराची छोटी पिंड असते ती पिंड आईच्या हातात दिली जाते, पूजा केली जाते आणि ती पिंड एका पांढऱ्या कापडामध्ये बांधून ती पोटाला बांधली जाते. आणि बाळ जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी किंवा आपण महाराष्ट्रामध्ये जे सटवाई पूजन म्हणतो ना, त्या काळामध्ये त्याच्यावर कंथा केली जाते. म्हणजे ते जी शिवपिंडी असते त्याच्यावर राळ आणि मेणाचं असं कोटेशन केलं जातं. आणि त्यानंतर त्या बाळाच्या जवळ ठेवलं जातं. आणि जेव्हा मूल 8 वर्षाचं होतं, म्हणजे म्हणून तुम्ही बघितलं असेल की आजही अनेक छोटी छोटी मुलं त्यांची इष्टलिंग दीक्षा होण्याच्या आधी सुद्धा दररोज शिवपूजा करताना दिसतात, लिंगपूजा करताना दिसतात. बसवेश्वरही तसं करत असणार. आणि ती जी आहे की पुन्हा 8व्या वर्षी त्यांची मुंज होणं शक्यच नाही, त्यामुळे त्यांचं इष्टलिंग दीक्षा झालेलं असणार. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की त्यांनी गळ्यातलं जानवं वगैरे काढून घालायला नको वगैरे, किंवा ते काढून फेकलं बिकलं. बरं, मजा अशी आहे बघा की मध्ययुगाचं आपलं दुर्दैव असं आहे की मुळात आपण एकूण भारतीय माणसं ही आपल्या मोठ्या जे कोणी महान पुरुष असतात, संत असतात, त्यांच्या चरित्राबद्दल फारसे जागरूक नसतो. बरोबर. आणि ती स्वतः मंडळी ती तर विदेही असतात, ते काही लिहून ठेवत नाही तसं. त्यामुळे जे काही मिळतं ना ते बऱ्याच वेळेला ऐकीव कथा असतात
बऱ्याच वेळेला त्यांचं स्वतःचं वाङ्मय असतं आणि म्हणून मला असं वाटतं की स्वतः बसवेश्वर काय म्हणतायत. तर बसवेश्वरांच्या अनेक अशी वचनं आहेत की अरे हे हे माझं आहे, म्हणजे काय इष्टलिंग दीक्षा ती सोडून मी शिवा अन्यास कशाला भजू. अगदी बरोबर. जो माणूस एकनिष्ठतेने असं हे करतोय, त्यामुळे ही घटना मला तरी ती अशी निर्माण केलेली आणि प्रक्षिप्त कथा आहे असं. प्रक्षिप्त कथा आणि एका अर्थाने आपण ते आपल्याकडे जे असतं ना चमत्कार कथा एकातून हा. दुसरा पिढ्यानपिढ्या चालतात तशी स्थिती आहे. अगदी बरोबर. बसवेश्वरांच्या या कौटुंबिक पार्श्वभूमीवर त्यांची जी वैचारिक, धार्मिक, आध्यात्मिक जडणघडण होत गेली, तो प्रवास त्यांचा कसा घडत गेला? हा एकतर बसवेश्वरांचे वडील स्वतः प्रकांड पंडित होते. बसवेश्वरांचं जर एकूण तुम्ही चरित्र बघितलं तर ते अत्यंत मेधावी होते. म्हणजे आजच्या तुमच्या भाषेत बोलायचं तर ब्रिलियंट स्टुडंट असं. त्यामुळे घरामध्ये जे काही चालतं त्याचे संस्कार मुलांवर होत असतात. बसवेश्वरांच्या घरामध्ये शिवागमाची चर्चा आहे, शैवदर्शनाची चर्चा आहे, वेदोपनिषदांची आहे आणि ते कानावर तर जात होतं. शिवाय वडिलांनी ओळखलं होतं की हा मुलगा विलक्षण बुद्धिमान आहे. साधारणतः 7व्या-8व्या वर्षापर्यंत बसवेश्वरांना जे सर्वसामान्य लोकांना वयाच्या 20-22व्या वर्षी जे काही ज्ञानग्रहण. ज्ञान ग्रहण करतील ते त्यांनी तोपर्यंत केलेलं होतं. बरं बसवेश्वर जेव्हा जेव्हा सुट्टीत जायचे आपल्या म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या आजोळी जायचे, इंगळलेश्वरला सुद्धा म्हणजे अक्क ह्या मादांबिकांच्या माहेरी सुद्धा ही वेद पठणाची, शैव दर्शनाची परंपरा होती. अच्छा. आणि त्यामुळे एक साधारणतः 7व्या-8व्या वर्षापर्यंत बसवेश्वर हे अत्यंत प्रगल्भ असा एक विद्यार्थी म्हणून आपल्या समोर येतात. आणि माझा तर्क असा आहे की माझ्या त्या वचनांच्या आधारे असं दिसतं की आपल्या या अतिशय हिऱ्यासारख्या असलेल्या मुलाला नेमकं कोंदण मिळालं पाहिजे. आजही आपण बघा आपल्याला परवडत नसताना सुद्धा आपण आपल्या मुलांना अधिकाधिक चांगलं शिक्षण चांगलं देतो. शिक्षण देतो, त्यांना हॉस्टेलला ठेवतो, हे करतो. तसं बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये बसवेश्वरांचं भाग्य असं होतं की कुडल संगमशी बसवेश्वरांचं एक नातं आहे आणि कुडल संगमलाच जे जातवेद मुनी आहेत, या जातवेद मुनींचं आश्रम होता बरोबर. आणि तो त्या काळामध्ये शैव दर्शनाचा सखोल अभ्यास करणारा गुरुकुल म्हणून प्रसिद्ध होता. अच्छा. आणि जातवेद मुनी किंवा ज्यांना ईशान्य मुनी, मुळामध्ये काही ठिकाणी ईशान्य मुनी म्हटलंय, ते ईशान्य मुनी हे योगायोगाने बसवेश्वरांचे कुलगुरू होते. आणि मग या मुलाला जर आपल्याला पाठवायचं असेल आणि ते जे कुडल संगमचं जे गुरुकुल आहे ते शैव दर्शनाच्या अभ्यासासाठी जास्त प्रसिद्ध होतं. आता मी शैव दर्शनाच्या असं ह्याच्यावर जोर का देते, तर मुळामध्ये शैव दर्शन जर तुम्ही नीट बघितलं तर शैव दर्शनातली अनेक तत्व आजच्या लोकशाहीला पूरक आहे. बरोबर. हा तर त्यामुळे जर मला हा बुद्धिमान मुलगा आहे पण ती बुद्धी एकारलेली होऊ नये, ती विस्तारलेली असावी, म्हणून जाणीवपूर्वक त्यांना कुडल संगमला ठेवलं आणि बसवेश्वरांनी तिथे जवळजवळ 12 वर्ष त्या पद्धतीप्रमाणे गुरुकुलच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी अध्ययन केले. हे अध्ययन करताना असं वचनांमधून लक्षात येतं की ईशान्य मुनींनी किंवा जातवेद मुनींनी बसवेश्वरांच्या संपूर्ण एका अर्थाने आपण जसं टाइम टेबल करतो की नाही तसं बरोबर. टाइम टेबल आखणी करून दिलेली आहे. आणि बसवेश्वर त्या काळातच बसवेश्वरांनी केवळ शैव दर्शनाचा नाही तर 18 पुराणं असतील, 4 वेद असतील, जैन तत्वज्ञान असेल, बौद्ध तत्वज्ञान असेल, पाली असेल किंवा वेगवेगळ्या भाषा ज्या त्या काळात आहेत त्या सगळ्या आत्मसात केलेल्या आहेत. आणि बसवेश्वरांचं जर वचन बघितलं तर ते नुसते समाजसुधारक नाहीत, तर बसवेश्वरांमध्ये एक अतिशय चांगला असा कवी पण आहे. बसवेश्वर हे बरोबर. उत्तम कवी आहेत, संवेदनाक्षम कवी आहेत. आणि तुम्हाला आणखी असं दिसेल की ते बहुभाषा कोविद आहेत. आज आपण मुलांनी त्रिभाषा सूत्रीसाठी आपण गदारोळ उठवतो, पण बसवेश्वरांनी मात्र अनेक भाषा आत्मसात केल्यात. आणि ह्या कसं दिसतं आपल्याला, तर बसवेश्वर ज्या वेळेला त्यांच्या मामाबरोबर मंगळवेढ्याला गेले तर त्यावेळेला तो जो राजा बिज्जल तिथे होता चालुक्य कुळातला, तर त्याच्याकडे एक ताम्रपट होता आणि त्या ताम्रपटाची भाषा जी आहे
ती कोणालाच वाचता येत नव्हती, तो बरोबर. अगम्य होता. आणि बरोबर. बसवेश्वरांनी तो सहज वाचला असं सांगितलं जातं. आणि मग त्या राजाला त्याच्या सिंहासनाखाली 33 कोटी बिटी, आता त्यावेळेस आजचं म्हणजे मला मूल्यही करता येणार नाही त्याचं, इतका प्रचंड अमाप संपत्ती मिळाली असं सांगितलं जातं. याचा अर्थ काय आहे? मी याचा अर्थ एवढाच बघते की बसवेश्वरांना अनेक भाषा ज्ञात होत्या. बरोबर. असा एक काय म्हणूया आपण, एक सगळा त्यांचा जो काही शैक्षणिक आध्यात्मिक आहे, कारण त्याच काळातली त्यांची अनेक सुंदर अशी वचन आहे, बरोबर. ती वचनही आपल्याला उपलब्ध झालेली दिसतात. म्हणजे तो संपूर्ण काळ आहे ना, एक आहे ते बसवेश्वरांचं कसं आहे की मी म्हटलं त्याप्रमाणे की शिवाचा प्रसाद म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. काही ठिकाणी त्यांना द्वितीय शंभू असं म्हणतात. आणि स्वतः बसवेश्वरांनी किंवा त्यांचे समकालीन अल्लम प्रभू आहेत, त्यांनी हे पुन्हा पुन्हा सांगितलंय की माझं आणि शिवाचं नातं हे गेल्या किमान 7 जन्मांचं आहे. मग ते कधी आपल्याला वेगवेगळ्या शिलेश्वर गणेश वगैरे 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 म्हणतात. बरोबर. एका अर्थानं संतत्वात श्रेष्ठत्व असलेले, हा, कवित्वात श्रेष्ठत्व बरोबर. असलेले आणि तेवढ्याच मेधावी प्रज्ञेचे असलेले बसवेश्वर त्यांच्या व्यक्तिगत साधनेमधून जेव्हा त्या एकात्म चिंतनाचं दर्शन त्यांना होतं, पण त्यांच्या जीवनातला पुढचा एक टप्पा आपल्याला दिसतो की ते जेव्हा समाजाचं दर्शन घेतात तेव्हा इतकी उच्च वैचारिक परंपरा असलेला समाज मात्र हीन अवस्थेमध्ये जगतोय. त्या काळामध्ये ज्या वर्तमानाचा बदल त्यांना अपेक्षित आहे त्या दृष्टीने बसवेश्वर कसं त्या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहतायत? खूप छान प्रश्न आहे की तो जो काही आहे म्हणजे एकेकाळी माझ्याकडे हे होतं असं मी सांगणं, म्हणजे समर्थ रामदासांनी म्हटलंय, सांगे वडिलांची कीर्ती तो तो एक एक मूर्ख. मूर्ख. पण तो आपण असं होतं, हे होतं, अमुक होतं, उत्तम वेद, वेद याचा अर्थ काय, विद, जाणणे, ज्ञान होतं, ज्ञान परंपरा होती, सगळं छान होतंच आपल्याकडे. पण हा जो सगळा काळ आहे ना, त्या काळामध्ये आपण बरेचसे आत्मविस्मृत झालेलो. तो आपण कोण आहोत हे जर आपण विसरलं, तर जे काही अधःपतन होतंय तो त्या मध्ययुगामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दिसतं. पण या सगळ्यामध्ये काही आपल्याला जसं ओयासिस म्हणूया, बरोबर. वाळवंटात असावी, तशी काही अशी आशेची किरण आशेची किरणं आपल्याला दिसतात. त्यातलं एक किरण काय आहे की आता मोलियर विल्यम्स सारखा म्हणजे पाश्चात्य इतिहासकार आहे, तो असं म्हणतो, एकीकडे आपण काय म्हणतो की शिक्षण हे फक्त त्रिवर्णांपुरतं आणि बरोबर. त्यातही ब्राह्मणांपुरतं मर्यादित आहे. पण त्याने असा उल्लेख केला आणि हा बऱ्याच जणांना माहित नाही. तो त्या काळामध्ये भारतामध्ये असलेल्या ग्रामशाळांचा उल्लेख करतो. तो असं म्हणतो प्रत्येक गावामध्ये अशा शाळा होत्या बरोबर. आणि तिथे केवळ ब्राह्मण नाही तर अन्य वर्णातल्या लोकांनाही शिक्षण दिलं जायचं. अगदी आणि बरोबर. हे खरंच असावं, म्हणजे एका मर्यादेपर्यंत मर्यादित असेल, पण नक्कीच असावं. कारण जर आपण वचन साहित्याच्या संदर्भामध्ये बघितलं तर तळागाळातले हे सगळे संत जे आहेत किंवा शिवशरण, कन्नडमध्ये त्यांना शरण असं म्हटलं जातं, शिवशरण, हे शिवशरण ज्या तऱ्हेने दृष्टांत देतात, ज्या तऱ्हेने उदाहरणं देतात ना, ती थक्क करणारी. बरोबर. किंवा इकडे सोयराबाई जे आपल्या आहेत महाराष्ट्रातल्या, तर त्या सुद्धा बघा ना, त्यांचं अत्यंत प्रगल्भ आहे. अगदी बरोबर. तर त्यामुळे ही काहीतरी शिक्षण व्यवस्था नक्कीच असेल. व्हिएन ज्या वेळेला भारतामध्ये आला, त्या व्हिएन लिहून ठेवलंय की भारतातले आणि विशेषतः दक्षिणेकडच्या लोकांना एकच व्यसन आहे आणि ते व्यसन कोणतं आहे, तर शिक्षणाचं आहे. अच्छा. हा, आता मला असं वाटतं की आपण थोडे जे सातत्यानं डोळ्यावर आपण जे पाश्चात्यांच्या प्रभावाचे चष्मे आहेत ना, ते थोडे बाजूला केले की ही पण किरणं दिसतात की सगळंच काही वाईट नव्हतं. बरोबर. म्हणजे स्त्रियांना अधिकार नाकारले जात होते, पण त्यातही एक संपूर्ण अनुभव मंटपातून निर्माण झालेल्या स्त्रिया असतील, महाराष्ट्रातल्या स्त्रियांची मांदियाळी असेल, भारतीय संत आणि सामाजिक समरसतामध्ये केरळ पासून ते काश्मीर पर्यंतच्या स्त्री संतांचा आढावा मी घेतला आणि माझ्या लक्षात आलं की खूप मोठी परंपरा अस्तित्वात होती त्या सगळ्या काळामध्ये. अस्तित्वात होती, त्यांनी लेखन केलेलं आहे. आजच्या स्त्रीवादी म्हणवणाऱ्या स्त्रिया देखील आपल्या हक्काबद्दल जागृत नसतील एवढ्या या स्त्रिया हक्काबद्दल जागृत आहेत. बरोबर. म्हणजे अक्कम महादेवीचे तर उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे अगदी की बरोबर. नवऱ्याने इच्छेविरुद्ध शरीराला स्पर्श केला
तर तिने सर्वस्वाचाच सर त्याग केला. हो दागदागिने नाही सगळे अंगावरच्या वस्त्रांचा सुद्धा त्याग करून ती बाहेर पडली आणि जेमतेम 18-19 वर्षाची मुलगी होती ती. अगदी बरोबर. त्यामुळे ही एक परंपरा सुदैवाने बसवेश्वरांना या परंपरेचं ज्ञान जसं ज्ञानोबा माऊलींच्या संदर्भात आपण म्हणतो की जन्मजात योगी तो त्यामुळेही असेल घरातलं वातावरण पूरक होतं आई सुजाण होती आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की एक जे मुलाला घडवणं आहे त्याच्यावर जो माणुसकीचा संस्कार करणं आहे ते त्यांच्या घरातून झालं असावं. जातवेद मुनींचा तर आश्रम जो आहे तो सर्व जाती धर्माच्या लोकांना मुक्त होता. धर्माच्या मी थोडं हे करेल भारतीय धर्माच्या म्हणा हा. कारण मला असं वाटतं तिथंही जागृत असलं पाहिजे. भारतीय धर्म जैन असतील बौद्ध असतील शेवटी हे सगळे भारतीय सगळ्यांची धर्म आहेत. मुळं एकच आहे. एकच आहेत सनातन परंपरेपासून परंपरेची. आलेली आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना मुक्त प्रवेश होता आणि वेगवेगळ्या काय म्हणूया शाखांचा अभ्यास जो आहे म्हणजे ऋग्वेद असेल यजुर्वेद असेल शैव दर्शनामध्ये पण आपल्याला माहिती आहे शैव दर्शनामध्ये जवळजवळ 13-14 असे प्रमुख विचार प्रवाह आहेत. या जसं सगळ्यामध्ये नाकारणं असं कुठं दिसत नाही नाही कुठल्या नाही गोष्टी. एक समत्वाच्या आधारानं सम्यकतेनं या सगळ्याचा अभ्यास करण्याची परंपराही सुदृढ होती त्या सुदृढ काळामध्ये. होते आणि बसवेश्वरांनी त्याचा लाभ घेतला म्हणजे अगदी बरोबर. बसवेश्वरांच्या जीवनामध्ये सामाजिक समरसतेचे संदर्भ खूप प्रकर्षानं जाणवतात आणि ते खरं तर त्यावेळेच्या समाज रूढ परंपरेला काही वेळेला धक्के देणारेही होते. असे काय संदर्भ आपल्याला मुद्दाम आज श्रोत्यांना सांगता येतील? एक तर सामाजिक समरसतेचं मी म्हटलं की शेवटी काय आहे की सामाजिक समरसता आपण अशा अर्थाने म्हणतो सहजपणे वापरलं जातं पण सामाजिक समरसता हे नेमकं काय आहे तर हिंदुत्वाच्या विकासाची ती एक प्रक्रिया आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. आणि सामाजिक समरसतेमध्ये मुख्य भाव काय आहे की मी समजा वरती जर असेल तर जो काय म्हणूया तळागाळातला असेल किंवा मी कारमधून चाललेली असेल तर पायी चालणारा भर उन्हात चाललाय तर मला असं वाटलं पाहिजे ना की थांबून विचारावं अरे तुला कुठे जायचंय का हे हे जे आपल्या बरोबर इतरांना घेऊन जाणं आहे. बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये आपल्याला अशी अनेक ठिकाणं दिसतात. पहिली गोष्ट अशी आहे की लहानपणापासून अशी काही वचनं ती त्यांच्या लहानपणाची असावीत असं मला वाटतं. कारण काय आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण असं स्पेसिफिकेशन नाही करू शकलेलो की ही अमुक आहेत का तमुक आहेत का कारण कारणं वेगळी वेगळी आहेत. बरोबर. पण आता असं त्यांचं एखादं वचन असं आहे की ते ते असं म्हणतात की कावळा जो आहे कावळ्याला जर अन्नाचा कण दिसला तर तो काय करतो आवाज करून कावकाव करून सगळ्यांना त्याच्या भाऊबंधांना बोलावतो. कोंबडी आहे तिच्या पुढे दाणे टाकले तर ती एकटी खात नाही ती आणखी 4 जणांचे ती ओरड. येते. म्हणजे प्राणी सुद्धा आपल्या भाऊबंधांच्या सह हे जे काही अन्न आहे त्याचा ते लाभ भक्षण घेतात. करतात. पण आपल्याला असं दिसतं का हो आपण अगदी. काय करतो की असं आलं तर त्याच्यातही मग माझ्याकडे कामवाली असेल तर मग मी शिळापाकच देईल. मी त्याच्यामध्येही हा अगदी कोणी खास मैत्रीण असेल तर तिच्यासाठी स्पेशल बनवेल. हे हे जे आहे म्हणून बसवेश्वर असं म्हणतात की अरे मग माणसांपेक्षा हे प्राणी श्रेष्ठ आहेत का? मला असं वाटलं की ते त्यातले जी भावविश्व आहेत त्यातल्या ज्या प्रतिमा आहेत ना ते कदाचित बसवेश्वरांनी आपल्या आई वडिलांना विचारलेले प्रश्न असतील किंवा एक असं वचन आहे की माणसं की ते ज्यांच्याजवळ पैसा अडका आहे म्हणजे आज आपण बघतो की तुमचं स्टेटस कसं ठरतं तुमच्याकडे कुठल्या कंपनीची कार आहे कुठल्या बरोबर. कंपनीचा मोबाईल आहे त्याप्रमाणे तिथं असं बसवेश्वर उल्लेख करतात त्यावेळेला अब्दागिरी हा. घोड्यावरून येत आहे स्टेटस सिम्बॉल. स्टेटस सिम्बॉल ते बदलतात पण वृत्ती बदलत नाही तर ते म्हणतात अरे ती जी अब्दागिरी घेतलेली घोड्यावरून बसून आलेली पालखीत बसून आलेली लोक दिसली की लोक त्यांच्या पुढे धावतात त्यांना जीव हुजूर करतात. पण त्याच वेळेला एखादा हुशार माणूस असेल पण तो पायी चालतोय त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. बरोबर. मला असं वाटतं हे जे आहेत ना प्रश्न ते प्रश्न बसवेश्वरांचे अशा त्यांच्या संस्कारांची हे दाखवतात जडणघडण दाखवतात. आणि पुढे तर आपल्याला माहितीये की पुढे बसवेश्वर ज्या वेळेला म्हणजे
खूप त्यांच्या ज्या व्यक्तित्वाचा भाग आहे, म्हणजे आपण अनुभव मंटपाच्या संदर्भामध्ये असं म्हणतो की अनुभव मंटप कसा घडला असेल, तर तो काही जण म्हणतात मंगळवेढ्याला किंवा काही जण म्हणतात कल्याणला. पण मला असं वाटतं की ज्या वयामध्ये म्हणजे 8व्या वर्षापासून पुढचे 12 वर्ष बसवेश्वर ज्या वातावरणामध्ये गुरुकुलचे होते, तिथे कुठेतरी ही सामाजिक समरसतेची बीज त्यांच्या मनामध्ये पेरलेली असणार. निश्चित निश्चित. त्याच्याशिवाय नाही ना असं. अन्यथा एकांगी व्यक्तिमत्व त्यांचंही झालं असतं झालं तर. असतं एकांगी असतं तर. आता आपल्याला दिसतं मंगळवेढ्याला आल्यानंतर काय झालं? मंगळवेढ्यामध्ये बसवेश्वर आले सुदैवाने त्यांच्या त्या तो राजा बिज्जल सुरुवातीच्या काळामध्ये तरी गुणग्राहक होता. त्यांनी ओळखलं की हा मुलगा खूप हुशार आहे, हा बुद्धिमान आहे. आणि तिथे काय काही जण म्हणतात कर्णिक म्हणजे त्या खजिन्याच्या म्हणजे आजच्या भाषेमध्ये सीए वगैरे म्हणूया बरोबर. आपण असं. अशा दर्जाचे अधिकारी. बसवेश्वर आलेले. करत करत ते पुढे मंत्रीपदापर्यंत गेले आणि कल्याणीला तर ते मुख्य अमात्य किंवा पंतप्रधान आजच्या भाषेत बोलायचे तर तसे झाले. पण इथे आपल्याला दिसतं की नुसतं त्यांचा तो प्रवास ऐहिक प्रवास नाही. हा. तर बसवेश्वरांचा तो प्रवास आहे ना, तो सामाजिक समरसतेच्या दिशेने जाणार आहे. म्हणजे जसं आज आपण असं बघतो की काही किती जण असतील हा प्रश्न आहे. पण आज जनतेचा दरबार. लोक आजकाल जनतेचा दरबार वेगळ्या अर्थाने, पण बसवेश्वर स्वतः त्या पदावर असताना ते तळागाळातल्या लोकांकडे जात आहेत, त्यांची विचारपूस करतायत आणि आपल्याला अशी काही वचनं मिळतात की म्हणजे मी मादार चन्नैया, मादार म्हणजे मातंग समाजाचा, तर मादार चन्नैयाच्या घरी मी प्रसाद ग्रहण केला, हा. तर वेद थरथरले, आगम सुद्धा घाबरून मागे पडले. बरोबर. आणि तो जो गदारोळ आहे किंवा त्यातूनच पुढे आपल्याला असं दिसतं की बसवेश्वरांच्या भोवती तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या या सामाजिक समरसता भावामुळे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर बंधुता, शेवटी तुम्हाला इतरांबद्दल प्रेम असावं लागतं. बसवेश्वरांच्या मनात ते अपार प्रेम होतं, म्हणून त्यांना प्रेम भंडारी असे म्हणतात. आणि मग ते अनेक तऱ्हेची लोक त्यांच्या अवतीभोवती जमा झाली आहेत. म्हणजे 12 बलुतेदार, 18 पगड लोक, बरोबर. अशी सगळी मंडळी त्यांच्या भोवती जमा झालेली आहे. ते या भावामुळे मला वाटतं. बरोबर. बसवेश्वरांचा अनुभव मंटपाचा आपण आता उल्लेख केला. खूप जणांना असं वाटत असतं की बसवेश्वरांचं प्रभाव क्षेत्र हे साधारणपणे आत्ताच्या कर्नाटक राज्यांच्या काही जिल्ह्यांपुरतं असं मर्यादित होतं किंवा काय. बसवेश्वरांच्या अनुभव मंटपाचे शरणांची यादी काढली किंवा काय तर लक्षात येतं की खूप मोठं प्रभाव क्षेत्र होतं. त्याबद्दल निश्चित काय आपण म्हणू शकू? हा, एकतर बसवेश्वरांचा जो अनुभव मंटप आहे हे खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे 18 पगड जातीची लोक तर आलेली आहेच आहे. पण कुठलीही गोष्ट बसवेश्वरांनी खूप सोपी नाही केली, हे लक्षात घ्या. आपण काय करतो, आपल्याला असं उगाचच वाटतं की सगळं आओ जाओ घर तुम्हारा असेल. हा. तसं नाहीये. बसवेश्वर काही बाबतीमध्ये खूप ठाम आहेत, कर्म कठोर आहेत. कर्म कठोर आहेत. अगदी योग्य शब्द आहे की त्यांनी पहिली अट काय आहे की जर तुम्हाला अनुभव मंटप, आता अनुभव मंटप म्हणजे अशी कुठली इमारत नव्हती, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. अनुभव मंटप याचा अर्थ काय, तर विचार संवाद करणारी जागा. आधी बसवेश्वरांच्या घरामध्येच म्हणजे मोठा प्रासाद असणार आहे किंवा मोठं घर असेल, म्हणून बसवेश्वरांच्या घराला महामने असं म्हणतात. आता मला असं वाटतं की महामने म्हणजे मी केवळ किती स्क्वेअर फूटचा असा नाही विचार करत, तो सगळ्यांना मोठा प्रवेश सामावून घेणारे. आणि मुळामध्येच आपण वीरशैव लिंगायतांमध्ये दासोह, त्यातही अन्नदानाला फार महत्व असतं. मग वेगवेगळ्या भागातली लोक बसवेश्वरांकडे येत होती. त्याच्यामध्ये होतं कोण कोण बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटतं. त्याच्यामध्ये मादार चन्नैया असतील, म्हणजे ज्याला आपण तळागाळातली मंडळी म्हणूया, अशी सगळी त्या काळातली तळागाळात ज्यांना मानलं गेलं, कारण आता आपण तळागाळातली मंडळी म्हणता येणार नाही, भारतीय राज्यघटनेने किंवा संविधानाने सर्वांना समान मानलेलं आहे. त्यामुळे त्या काळातली जी कोणी ढोर कक्कय्या असतील किंवा आणखी असे बरेच आहे, चर्मकार आहेत, गुराखी आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सुतार, लोहार, अनेक अनेक अनेक, म्हणजे असे 350 माणसे
वेगवेगळ्या व्यवसायांशी संबंधित असलेली. म्हणजे एका अर्थानं भारतीय गावाचं ते प्रतिनिधित्व, जेवढे व्यवसाय आहेत तेवढे. पण बसवेश्वरांनी काय केलं, की तुम्हाला यायचं झालं हं. तर केवळ इथे म्हणजे आज आपल्या आजच्या मराठीत टाइमपाससाठी नाही. मग काय अटी काय होता, तर पहिलं तुमचं कायक काय आहे? कायक याचा अर्थ शारीरिक कष्ट, व्यवसाय. कारण आज आपल्याला प्रत्येकाचीच अशी इच्छा असते, की सावलीमध्ये, एसीच्या वाऱ्यामध्ये बसावं असं नाही. बसवेश्वरांनी सांगितलं, इथे तुम्हाला विचार समाधाला यायचं असेल तर पहिलं तुमचं कायक काय, म्हणजे दिवसभरची तुमची शारीरिक कष्ट करायची. म्हणूनच ते कायकवे कैलास. कायकवे कैलास. आता ते कायकवे कैलास याचा अर्थ काय, की जिथे शारीरिक श्रमांची उपासना चालते, जिथे माणसं स्वतःच्या कष्टाने स्वतःची उपजीविका. उपजीविका करतात, तिथे आणि तिथेच परमेश्वराचा निवास असतो. म्हणजे मला पैसा भरपूर आहे, मला हे फार महत्वाचं वाटतं बघा, की भरपूर पैसा आहे, त्याला बसवेश्वरांकडे प्रतिष्ठा नाही. तो पैसा तू कुठल्या मार्गाने मिळवलाय? मला वाटतं भ्रष्टाचार कमी करण्याच्या गप्पा करून चालणार नाही. बसवेश्वरांचं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये तुझं कायक काय आहे? मग प्रत्येकाने कायक, म्हणजे त्याच्यामध्ये अशा स्त्रिया आहेत, आश्चर्य वाटेल तुम्हाला, 50-60 स्त्रिया अशा आहेत, की त्यांचं स्वतःचं कायक आहे. कोणी आजच्या भाषेत बोलायचं तर ब्युटी पार्लर चालवणार आहे, असं आहे. एखादी स्त्री असेल ती म्हणजे रेमोवे म्हणून जी आहे ती साडी काढणारी आहे. अच्छा. कोणी जे आहे एक शिवप्रिया म्हणून आहे, तिचं पण असं वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे स्त्रियांना मान नाही असं एकीकडे मी म्हणते आणि दुसरीकडे मला असं उदाहरण दिसतं, की ही जी शिवप्रिया आहे, श्रीमंताची मुलगी आहे. वडिलांनी काय केलं बघा, त्या काळातले आई वडीलही सुजाण होते हे लक्षात येईल. त्यांनी मुलगा आणि मुलीला दोघांना समान वाटणी दिली आणि असं सांगितलं, की तू म्हणजे हा एवढा इस्टेटीचा भाग, म्हणजे आज आपण स्त्रियांना माहेरच्या ह्याच्यात बरं. अधिकार आहे, नसेल तर तो महिला भांडून मिळवतातही, मिळवायलाही पाहिजेत. पण हिला दिल्यानंतर तिने वडिलांना सांगितलं, तुम्ही मला हे देताय, पण मला विवाह करायचा नाही. हा. आता बघा, लग्न न करता मुलगी जर राहायचं असं त्यांनी निर्णय घेतला, तर आता झेंझी मध्ये सुद्धा आपल्याला अस्वस्थ मंडळी दिसतील. पण तिथे मात्र असं दिसतं, तिने निर्णय घेतला, की मी आजन्म अविवाहित राहणार आहे. दुसरी गोष्ट, मला जी संपत्ती मिळालेली आहे, त्या संपत्तीचा विनियोग हा मी मुलींना शिक्षण देण्यासाठी करणार आहे. आणि पहिली तशी मुलींना शिक्षण देण्यासाठी तिने केले. किंवा बसवेश्वरांना जी पत्नी होती आधीची गंगांबिका, ती त्यांच्या मामाची मुलगी होती. आणि दुसरी जी आहे नीलांबिका, ती राजा बिज्जलाची मानलेली बहीण होती. कोणी म्हणतात म्हणजे सख्खी चुलत बहीण होती, वगैरे वगैरे. मी वादाच्या विषय नेहमी टाळते, पण मला महत्वाचं काय दिसतं, की गंगांबिका ही एकुलती एक होती. तिलाही माहेरकडून प्रचंड पैसे मिळाले. मुख्य म्हणजे मोठा राजवाडा मिळाला. तिथे तिने महिलांना जीवनोपयोगी शिक्षण देणाऱ्या कार्यशाळा चालवल्या. हे कुठे माहिती असतं आपल्याला? खरंय. अनेक स्त्रियांना तिने असं पायावर उभं केलेलं आहे. अशा त्यामुळे बसवेश्वरांच्या इथे काहीतरी कायक पाहिजे. म्हणजे त्यांची बायको सुद्धा कायक करते, की ती नीलांबिका जी आहे, तिचं कायक काय आहे, की जो स्वयंपाक झालेला आहे ना, तो आलेल्या सगळ्यांना त्यांना जेवायला वाढू. म्हणजे असं प्रत्येकाचा कायक आहे. एक तो सगळ्यांना माहिती असलेलं, तुम्हाला माहिती उदाहरण असेल, राजा महादेवाचं, म्हणजे काश्मीरचा राजा मोळीगे मारय्या. तर त्याला नाव कुठून मिळालं, की राजाला सुद्धा कायक नाही तर तुला प्रवेश नाही. बरोबर. मग तो मोळ्या विकतो, म्हणजे जंगलात जातो, मोळी आणून विकत असतो. त्यामुळे आपल्याला असं दिसेल, की कायक पाहिलं पाहिजे. आणि मला हे फार महत्वाचं वाटतं आजच्या संदर्भामध्ये सुद्धा. जर तुम्हाला नुसत्या तुम्ही समतेच्या गप्पा मारून चालणार नाही, नुसत्या तुम्ही सामाजिक समरसतेच्या गप्पा मारून चालणार नाही. 40-45 वर्ष मी तरुण विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. वरिष्ठ महाविद्यालयाला मी शिकवलेलं आहे आणि मला माहिती आहे, की नोकरीशिवाय किंवा पोट भरल्याशिवाय तुम्ही कुठलेही संस्कार मुलांवर करू शकत नाही. प्रत्येक मुलाला स्वतःला उभं केलं पाहिजे ना. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर आपलं हे काम असतं स्टार्टअपला मदत करणं.
अगदी बरोबर. तर तसं बसवेश्वरांनी एका अर्थाने ती स्टार्टअपची कल्पना आजची तेव्हा असणार. त्यांनी अशा लोकांना सांगितलं, की अरे जी तरुण मुलं आहेत ना, त्यांना तुम्ही मदत करा. त्यांना कायक करण्यासाठी प्रवृत्त करा. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं, की शारीरिक श्रम अत्यंत महत्वाचे आहे. मग ते शारीरिक श्रम करताना समजा तुम्हाला नाही मिळालं, नवीन व्यवसाय करण्याची संधी, तर तुमचा जो काहीतरी आहे ना पिढीजात व्यवसाय, आपल्याकडे आहे बघा, की जाती म्हणजे मध्ययुगाचं एक कटू वास्तव्य असं आहे, की मध्ययुगामध्ये जात आणि व्यवसाय परस्परांशी निगडीत आहेत. पण प्रत्येक गोष्ट अशी असते, की आता समजा हे भांड असेल, हे अर्ध भरलंय का अर्ध अर्ध रिकामं आहे, हे पुन्हा तुमच्या दृष्टीवर असतं. परंपरेने व्यवसाय करावे लागायचे, तोटेही होते, निवडीचा अधिकार नव्हता, पण फायदा हा होता की स्किल येत होतं, कौशल्याचा विकास आहे. कौशल्याचा विकास होता. म्हणजे म्हणून असं म्हटलं जातं ना, की आपण जे काही आपल्याकडे कैलास लेणं निर्माण झालं, बरोबर. ते पाथरवट जे आहे ते पिढ्यानपिढ्या तो एक ज्ञानाचा साठा आहे ना, तो पुढे पुढच्या संक्रमित झालेला आहे. पिढ्यांमध्ये ते वाढत गेलं. पण आता दुर्दैवाने कसं झालं, की हे खरंच आहे, की जात आणि व्यवसायाची म्हणजे ज्यांना नाही करायचं त्यांना काही अधिकारच उरला नाही. अगदी बरोबर. पण बसवेश्वरांनी हे सांगितलं, की अशी वेळ जेव्हा येईल, तेव्हा तुमचं जो काही कायक आहे, परंपरेने चालत आलेलं, त्याच्यातूनच तुम्ही समाजाला दिशा देण्याचं काम करा. आणि म्हणून मी नेहमी एक उदाहरण देते, हेंडगे मारय्याचं, की तो मारय्या जो आहे, त्याला परंपरेने जो व्यवसाय होता, तो आहे दारुगुत्ता, दारू गाळणं, दारू तयार बरोबर. करणं. आता हा व्यवसाय प्रतिष्ठित अप्रतिष्ठित कधीच नाही. पण जेव्हा तो बसवेश्वरांच्या सहवासात आला, तेव्हा तो तरुण मुलगा आधी निराश होता. बरोबर. शेवटी कोणाला हा व्यवसाय आवडणार आहे? पण त्याला बसवेश्वरांनी जे काही त्याचं मनपरिवर्तन केलं आणि मग भारतातलं पहिलं व्यसनमुक्ती केंद्र हे हेंडद मारय्यांनी चालू केलं. की म्हणजे असं बापरे. मी व्यसनमुक्ती केंद्र म्हणते, पण तो तिथे आलेल्यांना सांगायचा, की अरे त्याची 7च वचनं उपलब्ध आहेत. पण त्या 7 वचनांमधून तो असं सांगतो, की अरे किती करंटे आहात तुम्ही. शिवनामामृतासारखं, शिवाच्या नावासारखं, शिवनामामृताचं अमृत तुमच्या समोर आहे. पण तुम्ही ही कसली कुचकी घाणेरड्या वासाचं हे पेय पिताय. बरोबर. ते- त्यामुळे हा कायकाचा भाग आहे. दुसरा जो भाग आहे, तो त्यांनी केलेला आहे तो इष्टलिंगचा आग्रह. बरोबर. आता हा इष्टलिंगाचा जो आग्रह त्यांनी केलेला आहे, प्रत्येकाने गळ्यामध्ये इष्टलिंग धारण केलंच पाहिजे. हा आग्रह कशातून आला? मला असं वाटतं बघा, की जेव्हा 18 पगड ज्ञातीची लोक तुमच्या भोवती जमा होतात, वेगवेगळ्या स्तरावरचे अनुयायी तुमच्या जवळ येतात, तेव्हा त्या अनुयायांच्या समूहाला एक दिशा देणं आवश्यक असतं. एका सूत्रामध्ये ते बांधलं बांधलं पाहिजे. पाहिजे. आणि जर बांधलं नाही तर काय होतं, की शेवटी समूहाची एक मानसिकता भयानक असते. समूह हा म्हटलं तर ऐकणारा असतो, पण समूह जेव्हा ऐकत नाही, तेव्हा त्याला एका हिंस्त्र श्वापदाचं रूप येतं. खरंय. बसवेश्वरांच्या भोवती जी वेगवेगळ्या स्तरातली लोक आलेली आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवता आहेत. आणि त्याच्यामध्ये काय जाखाई, जोखाई, मरियाई अशा सारख्या बरोबर. क्षुद्र देवता आहेत. बसवेश्वरांच्या वचनामध्ये दिसतं, की किती त्या काळात लोक वेडी झाली होती. म्हणजे खरं मी कधी कधी विचार करते ना, तर खरं सांगायचं तर आजची स्थिती अगदी 21व्या शतकात आपण गप्पा मारतोय, आम्ही अत्याधुनिक वगैरे आहोत, ती स्थिती धर्मक्षेत्रातली आणि त्या काळातल्या स्थितीत काही फरक नाही. दिसेल त्याला नमस्कार करणं, दिसेल त्याला हात दाखवणं, ज्योतिषाकडे जाणं. मग काय घडतं आपल्याला? बुवाबाजीचे सगळे बुवाबाजीचं प्रकार तर आणि सगळे आहे, अंधश्रद्धेतनं सगळं नागवला जातो समाज. नागवला जातोय. त्या काळातही ती स्थिती असणार. आणि म्हणून बसवेश्वरांनी लिहिलंय, की अरे काय आहे, म्हणजे पाण्यात डुबकी मारली आणि हात घातला तर एक दगड मी म्हणतोय हा माझा देव. झाडाचं पान पडलं की त्याच्या खाली मी म्हणतो हा माझा देव. बघावं तिकडे सूप, त्यांनी वर्णन केलंय, सूप, कंगवे, करंडे, कशात देव नाही असं बघावं तिथं जागोजागी देव. आता अशी मानसिकता असणाऱ्या आणि अंधश्रद्धेने जगणाऱ्या लोकांना घेऊन तुम्हाला जेव्हा एखाद्या समताधिष्ठित समाज रचनेचा प्रयोग करायचा असतो, आणि तो एका अर्थाने नवीन प्रयोग होती, एकेकाळी होती आपल्याकडे, पण ते संपले.
मधल्या काळामध्ये मला असं वाटतं की सगळ्या श्रमाच्या सगळ्या मार्गांना अप्रतिष्ठा जेव्हा निर्माण व्हायला लागली तेव्हा जाती व्यवस्थेची उतरंड तयार झाली अगदी आणि बरोबर. कायकवे कैलासामध्ये श्रम प्रतिष्ठा पुन्हा पुनरुज्जीवित करून अगदी बरोबर त्या आहे. श्रमांना नाकारलं नाही त्यांनी, पण श्रमांना प्रतिष्ठित करून समानतेच्या सूत्रामध्ये बांधायचा नक्कीच प्रयत्न अगदी बसवेश्वरांचा खरंच आहे, दिसतो. खरंच आहे. कारण शेवटी एकेकाळी होतच ना, वर्णव्यवस्थेत काय होतं, शूद्र वर्ण ज्याला आवडेल, एका घरामध्ये वेदांमध्ये आपल्याला काही ऋचा मिळतात, की एक एक भाऊ जर हे करणारा असेल, बरोबर. ऋचांचा निर्माता असेल, तर दुसरा व्यापार करणारा असेल, तिसरी सेवा करणारा असेल. आपलं हे दुर्दैव आहे, की कधी वर्णाचं रूपांतर जातीत झालं आणि तुम्ही म्हणता तसं शारीरिक श्रमाची अप्रतिष्ठा निर्माण. अप्रतिष्ठा आजही फारसं नाही ना. मी जर असं सांगितलं की नाही, मी उत्तम पावभाजी करते किंवा मी उत्तम वडापाव करते आणि माझी गाडी आहे, तर लोक, तर ठीक तुम्ही मलाही बोलवलं नसतं इथे की अरे या काय वडापावाची गाडी लावतायत की नको यायला. ही जी आहे ना बसवेश्वरांचं, हे तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. श्रमांना त्यांनी प्रतिष्ठा दिली बरोबर. आणि ह्या लोकांना जर मला एकत्र आणायचं असेल तर एक देव पाहिजे. आणि तो देव कसा पाहिजे? मगाशी म्हटल्याप्रमाणे की तो नामस्मरणाने प्रसिद्ध होते. बसवेश्वरांनी काय केलं, तो लिंगामध्ये तो लिंग, इष्टलिंगच वीरशैव लिंगायत वापरतात. तो गळ्यामध्ये धारण केल्यानंतर तुमचे सगळे शिवभक्ती समावेश क्वच जाती परिकल्पना इंधनेषु अग्निदग्धेषु कोवा भेदा प्रकीर्तेते, की शिव भक्तिरूपी अग्नीमध्ये तुम्ही एकदा नाहून निघालात ना, की काही भेदच उरत नाही. कोवा भेदा प्रकीर्तेते. म्हणून कसं झालं, की सगळी माणसं इष्टलिंग धारण केलेलं, मग तुम्ही ब्राह्मण असाल, तुम्ही चर्मकार असताल, तुम्ही ढोर असताल, तरी सगळे एका लेवलवर आहे. आणि 24 तास तो संस्कार सोबत घेऊन हा, जगण्याची सवय सवयी त्या- आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे आम्ही वीरशैवांना लिंगायत का म्हटलं जातं? लिंग आयत्त केलं जातं. म्हणजे माझं जगणं, माझे जेवण, माझं प्रत्येक श्वास हा माझ्या लिंगाला समर्पित केलं. समर्पित आहे. आणि माझ्या गळ्यात जर देव असेल तर आपोआपच वेडवाकडं वागताना मी 10 वेळा विचार करेल. म्हणजे बघा, वीरशैव लिंगायतांनी एका अर्थाने सदाचार संपन्न समाजाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. अगदी बरोबर. आणि आजही आपण बघतो की व्यसनाधीनता वाढते, भ्रष्टाचार वाढतो. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आजच्या चौकटीत आपण बसवल्या पाहिजे. बरोबर. आणि सगळे एकत्र आल्यामुळे आपोआपच काय झालं की कर्मकांड करणारा जो पुरोहित वर्ग आहे, मध्यस्थ आहे, हा. तो मध्यस्थ नाकारला गेला ना. आणि आणि सामान्य मनुष्य कर्मकांडापासून दूर जाऊन तो तत्वचिंतनाच्या अधिक जवळ अगदी येतो. बरोबर. म्हणजे मी सकाळी उठले, अंघोळ केली, आपोआपच एक तो डाव्या हातावर मी ते गुरूंनी दिलेलं लिंग ठेवलं. साधं पाणी घातलं तरी मला पुन्हा काय वाटणार, की अरे तो देव माझ्या बरोबर आहे. मी वेडं-वाकडं नाही वागलं पाहिजे. आणि पुजारी हा मध्ये जो मध्यस्थ आहे ना, तो मध्यस्थ बसवेश्वरांनी नाकारला. बसवेश्वरांची काही वचन आहेत. मे बी त्यांना त्या काळामध्ये विरोध झालेलाच असणार. कारण कोणाला आपली बरोबर. चालणारी दुकानं बंद केलेली आवडतील. कारण त्यांचाही पोटामाण्याचा तो व्यवसाय आहे. असं झालेला असावा असं मी तर्क करते. बरोबर. आणि मग बसवेश्वर असं म्हणतात, की म्हणजे शरीर सुख जे आहे, ते तुमचं तुम्हीच घेता ना. का असं बरोबर. म्हणता, अरे मला प्रेम करायचंय, माझ्याऐवजी तू प्रेम कर बरं त्या व्यक्तीवर. मला भूक लागलीये, तर मी असं म्हणते का, की अरे तू जे मला पोट भरलं नाही ना. मग जर माझी शरीर सुख मीच पूर्ण करतो, मला लागलेली भूक मीच भागवतो, तर माझ्या देवाची पूजा मी नाही करायची का? अगदी बरोबर. कशासाठी मध्यस्थ पाहिजे? अगदी बरोबर. त्यामुळे एक काय म्हणूया आपण, ते खूप कल्पना, म्हणजे नुसतं आत्ता दीप भव नाही, एक वेगळंच काहीतरी. बसवेश्वर हे वेगळं रसायन आहे. म्हणजे तुम्ही जसं वाचत जाताल तसे तसे त्यांच्या प्रेमात आपण पडत जातो असं. मला हेच वाटतं की बसवेश्वरांच्या जीवनाचं सूत्र हे ज्या सगळ्या आदर्श जीवनाच्या समाज जीवनाच्या कल्पना आहेत त्यांना प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवण्याची सूत्रही त्यांनी चोखाळून बघितली आणि ती यशस्वीपणे करून बरोबर. बघितली. समाज केवळ तत्वाच्या आधाराने नाही तर प्रत्यक्ष कृतीच्या आधाराने उभा करणार. पण बसवेश्वरांच्या जीवनातला एक अविभाज्य टप्पा येतो तो कल्याण क्रांतीच्या निमित्तानं. कल्याण क्रांती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय अवलोकन करता येईल त्या गोष्टींचं? अगदी बरोबर आहे. माणसांना विचारवंत कुठपर्यंत आवडतो हे दुर्दैव आहे.
जगाचं आहे, आपलंच नाहीये. जोपर्यंत मी छान पुस्तकात काहीतरी मांडते तोपर्यंत छान आहे. पण मी कृती करायला लागले तर त्या कृतीचा अनेकांना त्रास होतो. बरोबर. बसवेश्वर हे कृती करणारे सुधारक आहेत. करते म्हणून सुधारक. करते सुधारक आहेत. म्हणून मी त्यांना योद्धा संन्यासी अर्थाने लग्न झालंय त्यांचं, पण एक योद्धा तत्ववेत्ता. आणि तो आपल्याला असं दिसेल की बसवेश्वरांनी वेगवेगळ्या लोकांना नुसतं बोलवलं असं नाही. म्हणजे आजचा अफगाणिस्तान म्हणजे त्या काळातल्या गांधारवरून तो राजा शंकरदेव आलाय, काश्मीरचा राजा आलेला आहे, काबुलिस्तान मधून आलेले अनेक, ओरिसातून आले, ओरिसातून आले. केरळ मधून आले. हे म्हणजे संपूर्ण अखंड हिंदुस्थानातून अनुभव मंटपामध्ये लोक आलेली आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे इष्टलिंग दीक्षा दिली, गळ्यामध्ये लिंग धारण केलं की तुम्ही आणि मी समान पातळीवर आहे. आता बसवेश्वरांना एक खंत होती अशी की आपण सगळे जेवतो एकत्र, म्हणजे जातीभेद कमी करण्याचा एक मार्ग सगळ्यांनीच मान्य केला आधुनिक समाजशास्त्रज्ञांनी की आपण एकत्र जेवलं पाहिजे, बरोबर. सहभोजन केलं पाहिजे. पण ते केवळ सहभोजन करून चालतं का? म्हणजे खरं सांगायचं तर आजच्या समाज सुधारकांना सुद्धा धक्का द्यावीत इतकी क्रांतिकारक मतं बसवेश्वरांची आहे, म्हणून ते क्रांतदर्शी आहे. बसवेश्वरांना असं वाटत होतं की अरे मला समानता खरी आणायची असेल, सामाजिक समरसता खरी आणायची आहे. समतेपेक्षा सुद्धा समता एका मर्यादित अर्थाने आर्थिकतेशी निगडीत आहे. समरसता ही आतून आलेली समतेची भावना आहे, बंधुता आहे, समता आणि ममता दोन्ही गोष्टी. एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून बसवेश्वरांचं एक वचन आहे. बसवेश्वरांनी कदाचित आपल्या अनुयायांशी याच्याबद्दल विचार संवाद केला असेल. बसवेश्वर असं म्हणतात की जे मुद्दामून तुम्हाला मी त्यांचं हे दाखवते की तुम्ही ज्या वेळेला अशी वेळ येते म्हणजे विवाह करण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र अन्नसेवन आणि वस्त्र वापरताना म्हणजे विवाहाचा बसवेश्वरांच्या अनुयायांमध्ये सुद्धा आंतरजातीय विवाहाला फारसं कोणी तयार झालं नसावं असं सांगणारं त्यांचं एक वचन आहे. अन्नसेवन आणि वस्त्र वापरताना त्यांच्या प्रतिज्ञा भंगत नाहीत असे ते म्हणतात, परंतु विवाह जमविताना त्यांचा जाती विचार उफाळतो. अशा लोकांना भक्त कसे म्हणावे यांना सिद्ध तरी म्हणता येईल का? हे कुडेल संगमेश्वरा, तू माझे ऐक. हा व्यवहार विटाशा स्त्रीने शुद्ध पाण्यात न्हाण्यासारखा आहे. बसवेश्वर कधी कधी असे काही चापकाचे फटकारे ओढतात. चिदानंद मूर्तींनी हे वचन दिले. आता बसवेश्वरांनी जरी असं म्हटलेलं असलं, सुदैवानी काहींना ते पटलं. पण ते पटताना सुद्धा कसं आहे, ते आपल्याकडे एक गंमत अशी असते बघा, आपण महापुरुषांनी जर काही वेगळं केलं ना ते आपण लगेच स्वीकारत नाही, आपण त्याला एक चमत्काराचं वलय देतो. चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं वाटत असेल माहित नाही, पण आता काय केलं की हा जो विचार आहे आंतरजातीय विवाह, मग एक आपण मला माहित नाही की ते खरंच तो चमत्कार घडला की नाही, पण असं सांगितलं जातं की बसवेश्वरच्या सगळ्या विचारांनी प्रभावित होऊन जे वेगवेगळी लोक आली त्यात हरळई या नावाचं एका चर्मकार समाजातली एक व्यक्ती होती. एकदा रस्त्याने जाताना त्यांना बसवेश्वर दिसले आणि त्यांनी शरणू 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 बसवेश्वरा असं म्हटलं की तुम्हाला नमस्कार आहे. आतापर्यंत सवय काय होती की तुम्हाला कोणी नमस्कार केलं तर आपण हाय म्हटलं की हॅलो काहीतरी म्हणतो ना, प्रतिक्रिया देत असतो. नमस्कार तर आपण प्रतिनमस्कार, राम राम काहीतरी म्हणतो. पण जेव्हा तुम्ही उच्च पदावर असता तेव्हा तुम्ही दुसऱ्याला प्रतिसाद देताच असं नाही, आपण अरे वेळ नाही असं तुच्छतेने बघून जातो. हा अनुभव सर्वकालिक आहे आणि सगळ्यात आत्ताच्या ठिकाणी. हरळय्यांना तो अनुभव नेहमीच आलेला असावा, कारण ते चर्मकार ज्ञातीमध्ये जन्माला आलेले.
त्यांची तर कोणी दखल घेतली नसेल. पण जेव्हा त्यांनी बसवेश्वरांना शरणू 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 बसवेश्वरा म्हटल्यानंतर बसवेश्वर थांबले. हे बसवेश्वरांचं सामाजिक समरसतेचं किंवा त्यांचं व्यक्तित्व किती ती बंधुतेमध्ये विरघळलेलं होतं. आणि ते शरणू शरणार्थी म्हटले. शरणू शरणू शरणार्थी. ह्यांना असं वाटलं, अरे एवढ्या मोठ्या माणसानी मला दोनदा हे केलंय, अभिवादन केलं. प्रतिनमस्कार, अभिवादन केलंय, तर मला ही काहीतरी उपकार फेडले पाहिजे. ही चमत्कार कथा आहे. किंवा आता मे बी सांप्रदायिकांच्या भावना दुखावतील. चमत्कार कथा म्हटल्यावर मी आता प्रत्येकाच्या ह्याच्यावर सोडून देते, पण अशी कथा आहे, दुरुस्ती करते. चमत्कार कथा न म्हणता कथा आहे की या आपण उपकार फेडले पाहिजेत. मग काय केलं पाहिजे? तर हरळय्या घरी आले. त्यांनी आपल्या पत्नी कल्याणम्मा त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आपल्या उजव्या म्हणजे हरळय्यानी उजव्या मांडीचं आणि कल्याणम्माने डाव्या मांडीचं कातडं काढलं. त्याचे सुंदर जोडे बनवले. ते बसवेश्वरांना ते घेऊन गेले. बसवेश्वरांनी ते जोडे अत्यंत मुलायम असे, पण शेवटी ते बसवेश्वर आहे, द्रष्टे आहेत. त्यांनी ओळखलं हे काहीतरी आहे. त्यांनी असं म्हटलं, हे काय आहे? ते म्हणे, नाही, तुमचे मला हे उपकार फोडायचे असं सांगतात. हरिहर नावाच्या चरित्रकारांनी एवढंच म्हटलंय की हरळय्यांनी अर्पण केलेले ते जे चर्म कातड्याचे जोडे होते ते बसवेश्वरांनी आपल्या मस्तकावर धारण केले आणि पुन्हा म्हणाले, तुम्ही मला माझ्या आईवडिलांसारखे आहात. ही अत्यंत पृथ्वी मोलाची ठेव आहे. ही फक्त माझ्या कुडल संगम देवालाच अर्पण करण्याच्या योग्यतेची तुम्ही आता तुमच्याकडे ठेवा. आता ह्यातला हा भाग मला खरा वाटतो, बसवेश्वरांची विनम्रता. आणि ते जोडे घेऊन म्हणे हरळय्या आणि ते परत येत होते. तर राजा बिज्जलाच्या दरबारामध्ये एक मधुवय्या नावाचा ब्राह्मण पंडित किंवा अमात्य होता. ब्राह्मण वगैरे पुन्हा मग आपण ब्राह्मणांनाच फक्त टार्गेट करू. अहंकार तर खरं सगळ्याच जातीमध्ये असतो. पण तो योगायोगाने तो मधुवय्या होता आणि त्याने विचारलं की काय आहे तुझ्याजवळ? ह्याने आधी लपवण्याचा प्रयत्न केला, पण मग त्याला द्यावं लागलं. त्यांनी बघितलं की अतिशय तलम अशा कापडामध्ये ते सुंदर जोडे. अरे फारच सुंदर आहेत असं म्हणून मधुवय्यांनी ते पायात घातले. आणि असा चमत्कार सांगतात की ते पायात घालत्या क्षणी मधुवय्याच्या शरीराचा प्रचंड दाह व्हायला लागला. खूप ती आग कमी व्हावी म्हणून त्यांनी पुढे अनेक औषधोपचार केले वगैरे वगैरे, शीतलोपचार म्हणजे पाण्यामध्ये बसणं वगैरे वगैरे, पण ते कमी झाले नाही. आणि मग त्यांनी 2 दासींना केवळ याच कामासाठी नेमलं की पाणी आणायचं आणि जलोपचार ओतायचं. शेवटी त्या बिचारे कंटाळल्या आणि असं सांगतात की कंटाळलेल्या दासीनी गावाच्या बाहेर अगदी कुठे नदीवर जाण्यापेक्षा एक डबकं दिसलं एका झोपडीच्या तिथे. त्या डबक्यातलं पाणी त्या घागरीमध्ये ओतलं, घेतलं भरून आणि ती घागर मधुवय्यांच्या अंगावर ओतल्याबरोबर त्यांचा दाह कमी झाला. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या मुली, तू कुठून आणलंस हे पाणी? मला बरं वाटलं. ती घाबरली, कारण गावाच्या बाहेर जी झोपडी होती तिथून मी पाणी आणलं नाही. पण त्यांनी सांगितलं की नाही, तू हे सांगच. आणि त्यांच्या लक्षात आलं की ती झोपडी म्हणजे हरळय्यांची. यांचं मनपरिवर्तन झालं मधुवय्यांचं की अरे, म्हणजे मी माझ्या अहंकारातच जगत होतो. जे विसोबांच्या बाबतीत दिसतं तोच मनपरिवर्तनाचा भाग आहे. मात्र तेवढंच ते थांबलं नाही, ते जायला लागले अनुभव मंटपात. आणि त्यांच्या लक्षात ही बसवेश्वरांची तळमळ आली की अरे, विवाह जमवताना तुमचं ह्या सगळ्या गप्पा कुठे जातात? आणि असं सांगतात की हरळय्यांचा जो मुलगा आहे तो मुलगा म्हणून म्हणजे लग्नाचा मुलगा म्हणून सर्वार्थाने तो योग्य होता. उत्तम बलवंत होता, गणाचाराचं हे करणारा होता. राजा बिज्जलाच्या सैन्य दलामध्ये तो होता. अतिशय काय म्हणूया सुजाण मुलगा होता, सुशील होता. आणि या मधुवय्यांची जी कन्या होती त्यांनी आपल्या कन्येसाठी हा मुलगा हा जामात म्हणून, हा जावई म्हणून नक्की केला. तर मी जेव्हा असं बघते ना, 850-900 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना, म्हणजे मला मधुवय्यांचं खूप कौतुक वाटतं की शेवटी त्यांना कळालं. आता हा चमत्कार असा असेल का आगीचा वगैरे? मला असं वाटतं की मी जर वेगळ्या तऱ्हेने माझ्या मुलांना सांगितलं की नाही, की बसवेश्वरांच्या अनुभव मंटपामध्ये
विरोध करण्यासाठी का असेना ते गेले, विचार परिवर्तन झालं, हे बरं. आपल्याला पटतं. आणि शेवटी आग ही कशाची आहे? सुडाग्नीची आग असेल, माझ्यापेक्षा तो वेगळा आहे किंवा दुसऱ्यांना त्या पलीकडच्या विचारांना शह देण्याची आग असेल, काही असेल. आपण भारतीय मंडळी अशी अर्थात चमत्कार असेच लोकमानसातून तयार होतात, पण त्यांनी निर्णय घेतला, लग्न झालं, म्हणजे लग्न करण्याचं त्यांनी ठरवलं, दोघांचा विवाह. अनुभव मंटपामध्ये तो प्रस्ताव, कारण अनुभव मंटपामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीचं पालन व्हायचं. म्हणजे कुठलाही एखादा विचार किंवा एखादी कृती तुम्ही पटकन नाही करायचा, आधी तिथे विचारार्थ ठेवला जायचा तो प्रस्ताव. त्यांनी मधुवय्यांनी तो प्रस्ताव ठेवला. आधी हरळय्यांशी बोलले. हरळय्या सुरुवातीला संकोचले असणारच. स्वाभाविक आहे. हा, पण मधुवय्यांनी त्यांना पटवून दिलं. मग मधुवय्यांनी तिथे सांगितलं की मी माझी मुलगी जी आहे ती हरळय्यांच्या मुलाला देणार आहोत, तुमचं मत काय आहे? सगळे म्हणाले, अरे वा, हा खरा समता विवाह आहे. कारण का? तर शिवभक्ती समावेश आहे. एकदा इष्टलिंग धारण केल्यानंतर काही जातच उरत नाही, आपण एका पातळीवर आहोत. परंतु जेव्हा हे लग्नाचं ठरलं तेव्हा तिथे स्मृतीशास्त्रानुसार, स्मृती म्हणजे तरी काय, तर स्मृती याचा साधा अर्थ आहे धर्मशास्त्राचे कायदे. संदर्भ बघताना असं लक्षात आलं की हा जो विवाह आहे हा प्रतिलोम विवाह आहे. भारतामध्ये विशेषतः महाभारत कालामध्ये काही अनुलोम विवाह घडलेले. अनुलोम विवाह म्हणजे काय, तर मुलगा हा ब्राह्मण आणि मुलगी ही अन्य जातीची, तो अनुलोम विवाह, तो मान्य होतो. पण इथे उलट झालं, मुलगा प्रतिलोम आहे, मुलगा हा अन्य जातीचा. चर्मकार समाजाचा आहे आणि मुलगी ब्राह्मणाची. आणि राजा बिज्जल आणि कर्मठांनी शोध घेतला, असा विवाह कित्येक शतकांमध्ये झाला नव्हता. आणि त्यामुळे या सगळ्या कर्मठ लोकांनी राजा बिज्जलाला सांगितलं. त्याचाही मध्ये जो एकेकाळचा गुणग्राहक राजा होता, शेवटी तो ज्या तऱ्हेनं गादीवर आला होता, ती प्रक्रिया खूप चांगली नव्हती. बरोबर. त्यामुळे त्याच्याही मनात भीती होती. शिवाय बसवेश्वरांच्या मागे एवढं मोठं संघटन उभं होतं, भीती होती की अरे न जाणो त्यांनी मला पद्धतच्युत केलं, असं असेल. प्रत्यक्ष उल्लेख नाही, पण मनातली भीती असेल. आणि राजा त्या सगळ्या लोकांच्या एक काय म्हणूया, त्यांनी पुन्हा पुन्हा सांगायला लागले ते की राजा, हा जो प्रतिलोम विवाह आहे हा धर्मशास्त्र संमत नाही, परंपरेला छेद देतो. परंपरेला छेद देतोय आणि धर्माचं रक्षण करणं हे तुझं काम आहे. आता इथे गंमत काय आहे बघा, की बिज्जलाने जो निर्णय पुढे घेतला, तर त्याच्या मध्ययुगाच्या दृष्टीने त्याचा निर्णय बरोबर होता. कारण मध्ययुगाच्या दृष्टीनं राजा हा भूपती, या पृथ्वीचा मालक, विष्णूचा तो अवतार, आणि राजानं धर्मरक्षण करणं हे गृहीत होत. बरोबर. त्यामुळे जर काही काय म्हणूया अधार्मिक गोष्टी घडल्या, तर त्याचं त्या काळातल्या भाषेत बोलायचं तर पाप राजाच्या माथ्यावर येईल. आणि शिवाय राजाच्या विरोधात असंतोष निर्माण झालेलाच होता, लोकानुनय सुद्धा. लोकांनूनही. आणि त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय अत्यंत भयानक होता. त्यांनी हरळय्या आणि मधुवय्या यांचा शब्द आहे वचनामध्ये, हळे हुट्ट केला. हळे हुट्ट केला म्हणजे काय, तर हत्तीच्या पायाला त्या दोघांना बांधलं आणि फरफटत नेलं आणि हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकलं. याला हळे हुट्ट म्हणतात. आणि हे जे नवरा नवरी होते, काही जण लिहितात शिरच्छेद केला, काही जण सांगतात त्यांना तुरुंगात डांबलं. आणि त्यातून झालं असं की असंतोष निर्माण झाला. त्याच्या आधी अशा काही अनेक घटना आहेत की राजानं बसवेश्वरांचा अपमान करणं, त्यांना कमी लेखणं, एक असंतोषाच आहे. म्हणजे डॉक्टर कलबुर्गींनी असं म्हटलंय की हा जो जनतेमध्ये असंतोष आहे ना, म्हणजे कल्याण क्रांती ही केवळ विवाहामुळे निर्माण झाली असं आपल्याला एक चित्र निर्माण केलं जातं. पण कलबुर्गींनी त्याच्यावर असं आहे की राजा बिज्जलाच्या आधी, म्हणजे जो पेरमाडी राय आहे, तिसरा चालुक्य आहे, त्याच्या काळापासूनच खरं म्हणजे असंतोष निर्माण झालेला होता कर्नाटकात. हा. पण निमित्त ते मिळालं आणि त्यातून रक्त रंजित
अशी एक क्रांती झाली. अं, अनेक शिवशरणांना ठार मारण्यात आलं, काहींना तुरुंगात टाकण्यात आलं. आणि एक ज्याचं असं म्हणतो खरं म्हणजे विवाहाची परिणती व्हायला पाहिजे म्हणून पूर्वी परिणती असा शब्द असायचा. जेव्हा विवाहाचे चांगले परिणाम होतात तेव्हा ती परिणती असते, पण पर्यवसान जे असतं म्हणून विवाहाचं जे पर्यवसान आहे, वाईट शेवट होतो, ते विवाहाचं पर्यवसान हे असं ह्याच्यात झालं. अनेक काय म्हणूया, मुळामध्ये वीरशैव लिंगायतांमध्ये 5 प्रकारचे आचार आहेत. त्यातला त्यांचा एक महत्वाचा आचार आहे, त्याला गणाचार असं म्हणतात. गणाचार याचा अर्थ शस्त्रसज्ज असणं. त्या काळामध्ये आपल्याला असं दिसेल, शस्त्रसज्ज असणारी मंडळी होती. प्रतिकार असा झाला की शरणांनी सुद्धा प्रसंगी हातात शस्त्र घेतली, याचा प्रतिकार करायला सुरुवात केली. आणि जगदेव आणि बोमय्या नावाचे दोघ जण राजाच्या दरबारातलीच मंडळी होती. राजाच्या दरबारात असंतोष होता. योगायोगाने हे दोघंही वीरशैव होते. आणि असं म्हणतात की ज्या शरणांची जी हत्या झाली आहे, हरळय्या आणि मधुवय्यांना ज्या तऱ्हेनं त्यांचं हळे उट्ट केलं, याचा बदला घ्यायचं त्यांनी ठरवलं. आणि तो बदला त्यांनी घ्यावा याच्यासाठी असंही सांगितलं जातं की त्यांच्या आईनं त्यांना प्रवृत्त केलं. म्हणजे असं म्हणतात की आपला मुलगा जोपर्यंत या अन्यायाचा बदला घेत नाही तोपर्यंत ती त्यांना जमिनीवर जेवण वाढत होती, असाही काही उल्लेख आहे. पण त्यांनी तो बदला घेतला आणि राजाचा शिरच्छेद झाला, त्यामुळे ती कल्याण क्रांती आणखी भडकली. आता काही अभ्यासकांचं मत वेगळं आहे. म्हणजे जयदेवी लिगाडेंसारखे असं म्हणतात की नाही, जगदेव आणि बोमय्या यांनी म्हणजे वीरशैवांनीच त्यांचा राजाचा शिरच्छेद नाही केला, तर हा जो बिज्जलाचा भाऊ होता सोवीदेव नावाचा, तो त्याचा सावत्र भाऊ होता. आणि त्यांनी आणि ज्या तऱ्हेनं बिज्जलानी आपल्या मामे भावालाच पदच्युत केलेलं होतं, त्याच्याबद्दल सहानुभूती असणारी काही मंडळी होती. त्या मंडळींनी हा काटा काढला. म्हणजे इथे मतमतांतर आहेत, पण एक नक्की आहे की कल्याण क्रांती झाली. या सगळ्यामुळे अस्वस्थ झालेले बसवेश्वर कल्याणमधून बाहेर पडले, ते कुडल संगमला गेले आणि तिथेच त्यांनी शिवैक्य समाधी साधली. काही जे शरणांचे आहेत, एक आहे मात्र, या कल्याण क्रांतीच्या निमित्तानं एक दिसतं आपण फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल बोलतो, पण ही कल्याण क्रांती अशी आहे, जगातली एकमेव क्रांती अशी आहे, पहिली. कारण तेव्हा फ्रेंच वगैरे, फ्रान्स वगैरे खूप बाल्यावस्थेत होते. पण इथे आपल्या साहित्याच्या रक्षणासाठी, कारण वचन साहित्य ही एक अशी शिस्तबद्ध साहित्य निर्मितीची प्रक्रिया. शरण जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी दागदागिने, धनदौलत नाही घेतली. आपल्याला असं दिसतं, अशी चित्रही मिळतात की त्यांनी आपल्या पाठीवर वचन साहित्याच्या ताडपत्रीचे गठ्ठे बांधले आणि ते उळवीच्या म्हणजे मूळ ठिकाणापासून खूप नांदेडकडे गेले. आजही नांदेडला आपल्याला अशा म्हणजे क्रांतिकारक विचारांचे वीरशैव अधिक दिसतात. बरोबर. अर्थात ती क्रांती आत्ताच्या काळाला योग्य आहे की अयोग्य हा पुन्हा आणखी वेगळा भाग आहे, पण एक काहीतरी असंतोष आणि याच्यासह ही मंडळी गेली. तिथे त्यांनी त्या वचन साहित्याचं रक्षण केलं. म्हणजे जगातली ही पहिली क्रांती आहे की जी आपल्या साहित्याच्या रक्षणासाठी झाली. त्यामुळे त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम. या छान रंगलेल्या गप्पांच्या शेवटाकडे येताना मला नक्की हाच मुद्दा पकडावासा वाटतो की जे सगळं बसवेश्वरांच्या जीवनाचं, त्यांच्या तत्वचिंतनाचं, त्यांच्या सामाजिक प्रयोगांचं जे एकूण सार आहे ते वचन साहित्यांमध्ये सामावलेलं आहे. आणि वचन साहित्यांच्या रक्षणासाठी म्हणून सगळ्या शरणांनी, त्यातल्या संतांनी या आपलं रक्तही सांडलं. हे त्याचं मोल आहे. खरं. कारण कुठलाही समाज उभा राहतो तो केवळ तत्वज्ञानानं उभा राहत नाही आणि केवळ कृतीने उभा राहत नाही. बरोबर. तत्वज्ञान आणि कृती जेव्हा एका हातात हात घालून जातात आणि त्या अर्थानं तो जो दासोह असतो तो समाजाला पुष्ट करत असतो. बरोबर. आपणही बसवेश्वरांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेताना मला असं वाटतं की आपण या वचन साहित्यांचा
खूप गांभीर्यानं, खूप सखोलतेनं आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीचा विचार करून त्याचा अभ्यास करायला लागलो, तर निश्चितपणानं बसवेश्वरांना जो संदेश द्यायचा होता, जो उपदेश करायचा होता, तो आपल्यापर्यंत येईल. आणि खरं तर ही त्रिकालाबाधित अशी दीपस्तंभ आहेत, की जी समाजाला कोणत्याही टप्प्यामध्ये दिशादर्शन करतील. आपल्या या आजच्या गप्पांमधून बसवेश्वरांचं जीवनचरित्र, त्यांच्या विचाराची सूत्र नव्यानं पुन्हा एकदा सगळ्यांना कळाली. मी सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं आपल्या श्यामाताई खूप खूप आभार मानतो. आपण खूप वेळ दिला आणि नव्यानं आम्हाला बसवेश्वरांचं जीवन या निमित्तानं कळालं. मी खूप खूप तुम्हाला धन्यवाद. देखील धन्यवाद की या निमित्तानं मला तुमच्या साधं सरळ पद्धतीने, साध्या सरळ तुमच्या चॅनेल मार्फत माझे विचार तरुण पिढीकडे पोहोचवता येण्याची जी संधी दिलेली आहे ती मला मोलाची आहे. आणि तुम्हाला आणि या सगळ्या पॉडकास्ट कर्त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.